अहो अहो ऐका ना, ओ थांबा ना, ओ काय झालं आता? किती पळताय तुम्ही? कधीची आवाज देते मी? अगं मला उशीर झालाय, ते वाट बघत असन माझा. कोण? कुठं चालले तुम्ही? ते अगं मित्र आलाय पुण्यावरून, तो भेटायला आलाय मला एवढ्या दिवसानंतर. वाड्याला थांबलाय, त्याला घेऊन येतो ना. म्हणजे मित्र आला तर तुम्ही बायकोला विसरले का? अगं तुला कुठे विसरलो मी? हा, हल्ली ना तुमचे मित्र खूप वाढायला लागलेत. असं काय बोलते तू? मित्र होते मला, पण आमची ना भेट होत नव्हती. आता एवढ्या एवढ्यात भेट व्हायला लागली. हा, मग जरा हळू जा ना. हळू नाही ग, उशीर झाला एकतर. ते वाट बघत असन तिथं. हा, तू काय कर, तू काम करून घे रानातलं, मी येतो जाऊन लवकर. हा हं. हा, जा. हे बघ, हे बघ, फोन आलाय त्याचा. फोन आलो आलो. हा, हे असे काय करायला लागलेत? हल्ली ना ह्यांचं ना खूपच स्वभाव चेंज झाले. मला तर काहीतरी वाटतच आहे बाबा. महागच जाऊन बघते ह्यांच्या. केव्हाचा फोन केला ह्याला तरी आला नाही अजून. एक तर हा बाबूराव आला ना, परत डोकं काही. अरे बाप रे, आत्ताशी आला तू? हा, केव्हाची वाट बघत होते बघ ना. मी ना बायकोला खोटं सांगून आलोय. बायकोला म्हंटलो माझा मित्र येऊ राहिलाय आणि त्याला भेटायला चाललोय. ती आली होती का काय तुझ्यासोबत? मग माझ्या मागं पळत होती. आली बिली नाही ना तुझ्या मागं? नाही नाही, तिला म्हंटलो ते काम करून घे, मी आलो लगेच निघून. बरं झालं तू भेटायला आला मला. केव्हाची वाट बघत होते तुला फोन करून करून. बाबूराव कुठे गेला तू मळ्यात. गेला ना? हा, पण तुला लई उशीर झाला बरं का. तू नेहमी सारखा उशीर करतो. बरं आता आहे ना, बोलण्यात नको वेळ घालायला. हा, थोडं प्रेमाच्या गोष्टी बोलू ना आपण. पण तुला तुझी बायकोच आवडती म्हणून तू तिला सोडून ना हळूहळू हळूहळू येतो. त्याच्यामध्ये जीव गुतलाय तुझा. तू नको सांगू मला. जाऊ दे. ऐक ना छकुली, ऐक ना, मी तुला सोडलं तर नाही ना? हा, सोडलं नाही, पण तुला तुझी बायको प्रिय आहे. मग तिला वाटे लावतो, मग माझ्याकडे येतो. अगं आता काय करणार, लग्न झालंय माझं. हा, सोडून तर. तुला म्हणत होते लग्न करू नको, लग्न करू नको. तुला जे पाहिजे ते देते मी. आणि तू काय केलं मग? तू का केलं? हा, त्या बाब्यासोबत लग्न, त्या माझं अगोदरच झालं लग्न. बुटरण्यासोबत. तुला माहिती तुझ्यापेक्षा मी मोठी आहे. मग माझं लग्न माझ्या आई बापांनी लावून दिलं तर मी काय करणार आहे? मग थांबायचं ना थोडस. मग तुला मी सगळं बोलले होते, मी तुझा खर्च करते, सगळं सगळं पुरवते तुला, तरी तुझ्या पोरी सगळं लग्न केलं. हे बघ, जरी लग्न नाही झालं आपलं तर भेटतोय ना आपण. हा, प्रेम तर करतो ना एकमेकांवर. खरंच ना माझ्यावर प्रेम करतो तू? अगं आता भेटायला आलो ना तुला मी. माझी शपथ काय? तुझी शपथ. खरंच ना? अगं शपथ. हा, प्रेमी म्हणूनच भेटायला आलो नाही तुला. बाई ग, खरंच. गुदगुल्या व्हायला लागल्या मला हात लावले. शाळ्या भामटा कुठला गुदगुल्या होऊ राहिल्या तुला? खरंच ना. हा, इतके दिवसाचे गुदगुले झाले तुला आणि आता गुदगुल्या होत आहे भामट्या. बरं इथं बसू ना हा, आपण चल, बोलू. बसू. बस बस. बरं मी काय म्हणते तुला, हा ती पोरगी चांगली वागते का तुझ्या संग? हा, चांगली वागती, पण मीच वागत नाही चांगला तिच्या सोबत. का बरं रे? आता काय होतं माहिती का, हं, तिच्यावर माझं प्रेम आहे बर का, हं, पण तुझ्यावर पण आहे. मग हं, आमच्यात थोडं वादविवाद होते. हं, तिला काय वाटतं, प्रेम कमी झालंय माझं. हं. तसं होतंय बरं का, कारण माझा आहे ना जास्त जीव तुझ्यात अडकलाय. खरंच? हो ना. हा, मग असं वाटतं तुझ्या सोबतच राहावं कायम. खरंच ना? हा ना. खोटं बोलत नाही ना? अगं नाही ना, हा, मला तुला आवडती माहिती हा, का. म्हणून 2 तासांनी उशिरा येतो. आता 2 तास आहे ना तुझ्या सोबत मी. तुला माहिती का काय करून आणलं होतं मी? लोणचं करून आणलं होतं. पण लोणचं. बाब्याने विचारलं कुठं चालली डब्बा घेऊन, हा, म्हणून मी घरीच ठेवला डब्बा. त्याच्या त्या बाब्याची, त्याला सोडून का नाही देत बर तू? ते माकड माझ्या नशिबी पडलं, काय सांगू मी. तुला आवडतो का ते लय? म्हणून मी तुझ्याकडे आले. बरं. तुला माहिती ना मला तर तोंड सुद्धा नाही पाऊशी वाटत. मला माहिती आहे तू प्रेम नसन करत तुझ्यावर, आहे ना, आणि तुला आवडत पण नसल. बरं एक मिनिट, हम्म. त्या माणसाचं तोंड रात्री बघून भीती वाटते मला, दिवसा बघून पण त्याची भीती वाटते. हा का? मग बावटी ती कधी दिसतंय ती? हा, माझ्या आईने आणलं ते करून. जोकर. ते कसं दिसतं माहिती का, बरं मी काय म्हणते, ऐक ते ना. पावसाळ्यात नाही का ते छत्री उगती बघा, ती काय ते कुत्रं संडास करतं ते? नाही नाही, कुत्र मुतत आपण म्हणतो हा, ते हा. मशरूम नाही का, ती तसं दिसतंय ती बुटूरनं. हा का? मग असं वाटतं म्हशीनं त्याच्या तोंडावर पाय दिला काय. अरे कस तरी होतं. अरे जेवतं तर असं वाटतं की त्याला किती दिवसाचं जेवणच भेटलं नाही, असं हापल्यासारखं खातं ते.
बरं. खरंच लय भारी वाटतं बरं का तुझ्यासोबत बोलून भेटून. मला पण लय बरं वाटतं खरंच. मला खूप आनंद झाला. काय सांगू तुला हम्म. की मला त्या बाब्याला सोडूशीच वाटतं रे. पण तू लग्न केलं ना, मग तुला ती पोरगी आवडली. आपण जायचं का पळून मग? हा? आपण लग्न करू. खरंच अगं हो ना. चालेल मग. कधी चालतं? जाऊ ना थोड्या दिवसातच. खरंच ना? हो ग. तुला माई शपथ आहे खोटं बोलत नाही ना? खरं बोलतो पहिले मी. माझ्या डोक्यावर हात ठेव. हा. खरंच सोडणार नाही. नाही सोडणार. नाही तर म्हणजे कोणता शॅम्पू लावला ग? लयच भारी वास येतोय. मीच भारी येणार आहे मग. काय कुठे चालली? हा कुठे चालली? अहो ह्यांना बघायला चाललेत. ह्यांचं यायला कोण- बघायला हा म्हणजे कुठे गेले? अहो ह्यांचं कोणतरी मित्र आलाय लय घाई गडबडीत गेले. कुठं? इथंच कुठंतरी आले म्हंटले ते. मी त्यांनाच बघायचं चालले. अरे तू त्याच्यावर विश्वास नको ठेवू. तो इतका बातरंगी पोरे आहे. आम्हाला माहिती आहे, आमच्या गावचा आहे तो. हो असं काही काय बोलत काय अहो त्याला इतका बाळायचा नाद आहे. तुला चाटा मारून काहीतरी सांगतात जेव्हा मित्राचा फोन आलाय मला काम निघालंय. ओ ग बसा. माझा नवरा येतो असं माझा विश्वासघात नाही करणार तो. बरं नवरा तो आला आता झाला पण आम्ही त्याला लहानपणापासून पाहतोय ना कसा आहे तो. हा अहो पण खरंच त्याचा मित्र आला असं बरं तुला दाखवून दिलं तर तो आता तुला सांगू का कुठे बसला असेल? तो आंब्याचं एक झाड आहे त्या झाडाखाली बसला असेल आणि दोघं जण गोल गोष्टी करत असतील. नाही हा, काय ते तसं करणारच नाही. काय तू बोलती पूर्वा? हे बरं तुम्ही म्हणताय ना हा. तर दाखवाच मला. पहा बरं जर जर दाखवलं तर काय करशील असं? आणि तुमचं खोटं ठरलं तर काय करायचं? मग मस्काट टाक बस. हा ठीक चालेल ना? हो. हा, चल. बाकी काय म्हणतो? बरं. बघ ना तू अजून रिंग दिली नाही. कुठं आहे? मी ती रोज घालते बरं का. खराब झाली तरी घालते. काय सांगू? तू काळी पडली का थोडी? काय करू? तो बाब्याला जीव खातो रे. हा ना. मग आपण लग्न केलं असतं ना हा ना. तू अशी ना पालीसारखी चमकली असती. तुझेच घरचे तयार नव्हते. अगं होते ग. पण तू कशाला करायचं त्या बाब्यासोबत लग्न? लाज वाटते का? तुम्हाला ह्यांच्याशी लग्न करायचंय? काय काय झापड झुपे तू काय करू राहिली याच्या बरोबर? यानं आला का सांग? डोळ्यात कचरा उडाला होता त्यांच्या डोळ्यात. हा डोळ्यात कचरा. ती काय सांगायला गेली ती? सांगायला नाही मग? सांगायला. हा काय आणि मित्र कुठे आहे तुमचा? ए अवदाशी अरे पहिला अरे तो काय केलं ये? हा अहो काहीच नाही केलं मी. अरे रे 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 अरे तू मला माहितच नव्हती तू अशी निघशील म्हणून. अहो नाही मी काहीच नाही केलं माझी ना. बाजूला यायचं का थांबला? तुमचा अहो, मित्र काहीच नाही कुठे आहे? केलं ना मी. चांगलं तुमचा पर्यंत मित्र आवाज. कुठे आहे? अहो तुम्ही नुसतं आला हातून नाही. चालता. तुम्ही ऐकतच जा. आला नाही मग तुम्ही इथं काय करताय या बाई सोबत? अहो याच्या पायात काटा घुसला होता. तो म्हणे माझ्या पायात काढ. यांच्या डोळ्यात काय? गेलत. अरे दोघांचं पण एकच वेळेस झालं का सगळं काही? नाही तो असं लंगडत येत होता. मी इथंच बसेल होती. माझ्या डोळ्यात गेलं घाण आणि तो लंगडत येत होता. हाय ना अरे रे? तुम्ही काय काटा डोळ्यात काढला. पकडत येत होते का मग? काय गे तू म्हणा ना आम्हाला हा? म्हणजे माझ बायको सगळं निघाला असं. अरे बाय बायको ना तिच्या आईची अवदास आहे ते. माझं नवरा आहे. हं? या बाय मी काय म्हणतो यांचे रोजचे डंगडे चालू आहे. तो आंबा खाली का? रोज फार विहिरी फार वैद्य घाल नाही मला. तू काय पाहत होता वाज? नाही भीती नाही मला. मला फोन करायचा ना. त्यामुळे आम्ही नवरा बायको आहे, मग आता काय करायचं? नवरा बायको? नवरा बायको आहे. अहो नाही ही अहो, तुमची तिसरं बायको कोणी पण येईल ए, बोलत त्या आणि पोरीच्या. अहो त्याला काय बोलता हो तुम्ही? तुमच्या त्याला नका बोलू ना. तुमच्या बेने येऊ वपू का वावर वपू का? अहो तुम्ही ऐका ना. काय माहिती? वपू का मी वावर वपू का यांच्यामुळं येईन. या बाय सगळं मका सापट करून टाकलं, गहू सापट करून टाकलं, ज्यावर तर पार ठुली. म्हणजे एवढी खेळ आहे? एवढी खेळणार तू? अवदाशी अरे त्याचा पार वाकून टाकलं बिया. तुम्ही काय केलं हो हे सगळं? अरे रे अजून काहीच नाही केलं फक्त अहो बसलो ऐकत जा ना. अजून काहीच काय नाही केलं. म्हणजे अजून करायचं होतं? अगं आम्ही लय आवडली होती ना ती तुला. गप्पा मारत होतो मी. हात ए, का तुला- लावते तुला माझ्या हात- भावाला? अजून करायचं आहे तुला? अहो तुम्ही अजून ऐका करायचं ना. आहे का? अजून केलं? हात कसं अजून काय लावला केलं तू? तुला? अजून तुला केलं नाही तू माझं नवरा. सोबत लग्न कसं काय केलं तू? मला आवडत होती. मला आवडत होती. तुम्हाला ती आवडत होती मग मी का आवडत नाही? तिला मार तू. लेडीज भांडणे खेळा. आम्ही माणसं खेळतो. माझ्या नवऱ्याला का हात लावला? बाबूराव, त्याला काही नका करू बरं का? ए भाई सरक बरं. बायको आवडत होती. जायचं. कशी जाऊ ग? चालत जाणे पाय नाही तुझ्या. हा एक तर माकड माझं
काय म्हणतो तुम्हाला कुस्त्या करायचं तुमच्या वावराने घरी जा मावर वावर नका निभार करू तुम्ही थांबा. इथं आमचं काय चाललंय तुमचं काय चाललंय जाऊ इथून. बाई तुझ्या नवऱ्याला मला भाड्याचे पैसे द्यायला पाहिजे रोज जिडे येऊन बस तुम्ही चल बरं आपण जाऊ. चल 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 आपण जाऊ. हात सोड. चल. हात सोड. तुझ्या आईची म्हैस जावा तुझे त्याला मग ती छाय बर चालली बाय काय माय बायको तुझ्या नवरा घेऊन चालली. मी तुमच्यावर एवढं प्रेम केलं काय कमी केलं मी तुमच्यासाठी आणि मी तुला प्रेम केलं काय? तुला बायको ती आता आली. का ग ए? ए, तू गप रे. ए बसचे झापड चुपे रेड्या तुला काय काय पडलं बाकून रेड्या अरे माकडावाणी दिसतो. पाहायला गेली का दिवसा पाहायला गेली दिवसा बघितलं रात्री भेव वाटतं मला तुझं. रात्रीच दलिंदर घाण मेला माकड तोंडा तुझ्या गुबर तोंडा. झाली तुझी काय हा? नाही मी खरंच मनापासून प्रेम करते ह्याच्यावर. मी ह्याच्यावर लय प्रेम करते. बरं, तो पोलीस केसेस करू आता करा काय करायचं ते. चाल ग तू कोणावर जीव आहे? पोलीस केस करू तू कोणावर जीव आहे पहिले खरं चल सांग. तू चल. तू जीव दे कोणावर सोड आहे? याला जाऊ दे सोड चल आपण दोघं जाऊ. तुम्हाला हिच्या सोबत तुझा राहायचं. जीव कोणावर आहे पहिले सांग. हे बरं, बघा एक का? मी तुझ्यावर पण प्रेम करतो आणि तुझ्यावर पण करतो. मग काय आता दोघे सोबत राहायचंय का? अगं तू मस्त प्रेम करते माझ्यावर हा, ते- पण ती परत दिवशी आली ती नाही माहित का आता परवा दिवशी आणली होती. नाही. शिक होती परवा दिवशी कोण आणली होती तू? नाही कोण नव्हतं. कोणची होती? तुम्ही तू कोणची होती पहिले तूच सांग. होती साडी सांगा हो, साडी शिरपतराव. दुसरी होती साडी दुसरी शिरपतराव होती सांगा कोण होतं? नाही तू नव्हती कोण होतं? हीच होती तू आणि तू चष्मा तिकडे बसले होते आणि ये दोघे इकडे बसले होती म्हणजे ही दुसऱ्या सोबत होती का? हा माझी चूक आहे. हे बघ तू खूप प्रेम करते माझ्यावर कोण पण चष्माला कोण माझा दोष आहे. मला आहे ना आंटी आवडती मी काय करू बाबूराव आता? तुम्हाला विश्वास आहे ना हो माझ्यावर बाबूराव? चल तिकडे सर चल वय तिकडे. अहो, ऐका ना ऐक. तुम्ही माझे देव आहे. तुम्ही माझं सगळं काही आहे. एक तिकडे. अहो, तुम्ही गणपतीला मानता ना. तुम्ही गणपतीवाले दिसता. तुमच्यासाठी गेला अहो तुमच्यासाठी उपास परत करते जवळ ना. यायचं. अहो बाबूराव ऐका ना. यायची एवढं घाण, पण काय? ते घाणी अहो या हो बाबू असं नका ए. करू ना. त्याला कवळ्या मार अहो, त्याला कवळ्या नाही मार हो. मला नाही तुला आवडत. आवडला तो वय? अहो धर त्याला मला नाही माझ्या संग आवडत नाही तो. यायचं, नाही त्याच्या संग राहायचं आपल्या संग नाही यायचं. अहो बाबूराव ऐका ना. चाल का आपण चल एक मिनिट थांबा. चल माझं चूक. आपण ना सोबत अहो, तुमच्या राहायचं. पोरी वाणी ना नाही ती. आम्ही दोघं लग्न करणार आता. ओ, काय बोलता? आपण दोघं करू चल. काय लाज वाटते का? तुमची बायको अशी निघाली माझं नवरा असं निघालं म्हणून मी पण अशी होईल का? हा बिलकुल असं आता विचार मी नाही काय करायचा. करू सांग एकटा अहो मी आहे ना. मी काय करू एकटा अहो बाबूराव मी आहे ना. ए! हे? अहो लोक काय बी सांगतील आणि तुम्ही काय बी ऐकाल का? ते चला काय बरं. बरं, आपण जाऊ चल बिनलाजी बाई आहेस तू एक नंबरची. तुला अक्कल नाही. ए, घुबड तोंडे. जाय का तिकडं घुबड तोंडे. थोबड रगवून आले. निघ तिकडं. मटणाची पाठी म्हणजे सिटी बदली कोणावर सारखी सारखी हात उचलते का? तुझ्या उचलतीये. तू केलंयस तसं. माझा संसार तू उद्ध्वस्त केलायस. चला हो बाबूराव चला. बाबूराव कोण बाबूराव? जाय जाय मी छबूराव हे बाबूराव इकडे. तिकडे तिकडे आपण मला नाही जायचंय बाबा. नाही माल नाही तू तुपलं बघ. माल नाही अहो लागत रे. बाबूराव ऐका ऐक ना ना. माल नाही तुम्ही. लागत आता आपण आहे ना, तुझ्या आईची माफी बात. मागू तू माझं- यांची माफी माग. हे बघ चुकलं बरं माझं, जाऊ मला दे. माफ मी कर. ह्यांच्या सोबत नाही राहत. शिरपतराव हा, तुम्ही जाय, चला. नाही आपल्याच्या नाही, जायचं. नाही मला बायको वर. मला बायको तू उसाच जाय मी तू उसाच तसं जाय बघ. ऐका ना शिरपतराव रोज रोज घरचं खाऊन हा. कटाळा येतो ना तरी बाहेरचं खायचं असतं. जाय जाय उसाच जाय शिरपतराव चला बरं. जाय तू उसाच चला. जाय. चला आपण तिकडे इकडे जाऊ मग ठीक आहे कुठं क्षमा आईला तुझे धकमा आर्या लाज वाटते का? ठीक आहे जाऊ मकात तुम्हाला लाज वाटते का? डांगऱ्या. ऐक ना आता नाही मी कोणत्या आंटीकडे जाणार. मा चुकलं ना. अगं तुझं खूप प्रेम आहे पण मी काय करू? माझ्याच प्रॉब्लेम आहे. मला आंटीच आवडती काय करू मग आता? मग आता तिकडेच जावं. माझ्याशी कधीच बोलू नका. आणि मला तुमच्या सोबत कधीच राहायचं नाहीये. सगळं आपलं संपलं. नाही नाही तू आहे ना आता ड्रेस नको घालीत जाऊ साडी घालीत जाय मग मला आवडायला लागशील तू. छी, चल, घरी जाय चल, तू. घरी जा, चल. नाही मला नाही राहायचं तुमच्या सोबत. नाही अगं चल ना चल चल. मला नाही राहायचं. साडी घालीत जाय मग. हा मी तुला तर आंटी समजीन मग तुझ्यावर प्रेम करीन. चल चल चल.